brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता कसं कृपाशंकर सिंग म्हणतात की बाबा उत्तर भारतीय महापौर झाला तर काय चुकीचं आहे. एक तर पहिल्यांदा कृपाशंकर सिंग कुठे म्हणाले? मीरा भाईंदरला म्हणाले. मुंबईत नाही म्हणाले. दुसरं, कृपाशंकर सिंग अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत का? नाही, पण ते नेते तर आहे. अरे बाबा, कोणी काही आता यांच्या इकडे कोणी काही बोलतं आणि कुठेही बोलतं. तुम्ही आपलं ते मीरा भाईंदरचं काढलं मुंबईत दाखवलं आहे ना. तुम्ही फार हुशार लोक आहात म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. पहिल्यांदा सांगताय तुम्ही मराठी होईल? नाही, याच्यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. ओके. एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली. त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता? तो हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजपा मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत. मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय?